मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी भूमिपुत्र वाघ आपल्यासमोर दुष्काळ या शीर्षकाखालची कविता सेवेत सादर करतो. कविता सादर करताना माझा मित्र, समाज विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकर धस, पाणीदार माणूस, तो खूप वेळा म्हणायचा की पावसाळा आला, दुष्काळाच्या कामाला लागा. आणि दर वर्षाला करोडो रुपये पाणी जलसिंचनावरती खर्च करायचा. म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना पाणीदार माणूस म्हणून सन्मानित केलं. त्या मधुकर दास यांना ही कविता मी समर्पित करतो. शीर्षक आहे दुष्काळ. वड उभे कोसळले, सावल्यांची राख झाली. वड उभे कोसळले, सावल्यांची राख झाली. दूरदेशी उडाली पाखरे, ना परतुनी घरट्यास आली, ना परतुनी घरट्यास आली. कोणे एके भयान काळी येथे दुष्काळ पडला होता. कोणे एके भयान काळी येथे दुष्काळ पडला होता. म्हणे प्यायला पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नव्हता. थेंबही शिल्लक राहिला नव्हता. टाहो फोडले लाखो जीवानी, टाहो फोडले लाखो जीवानी, अन्न तव मिळाले नाही. टाहो फोडले लाखो जीवानी, अन्न तव मिळाले नाही. प्रेतांच्या लोटल्या कैक खाई, इथे माणूस उरला नाही. इथे माणूस उरला नाही. नको दुष्काळ बांधवानो, नको दुष्काळ बांधवानो, बीज वृक्षाचे पेरू चला रे. नको दुष्काळ बांधवानो, बीज वृक्षाचे पेरू चला रे. इथे पाऊस ओंजळ पाणी, भूगर्भात साठवू चला रे. भूगर्भात साठवू चला रे. ही समृद्ध मायभूमी, ही समृद्ध मायभूमी, हरित क्रांती करू चला रे. एक संग ऐकतेचे गाणे, मुखी गाऊ चला रे. मुखी गाऊ चला रे. नमस्कार.